बाबा लॉकडाऊनच्या काळामध्ये ज्यांनी देवावरती विश्वास ठेवला, ज्यांनी भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं, जे धीट झाले ते आजही जिवंत आहेत महाराज. जे खचले ते गेले महाराज. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात परमार्थामध्ये माणसानं धीट झालं पाहिजे. होई बळकट माझ्या मना तुरे धीट. परमार्थामध्ये धीट झालं पाहिजे. धीट झाल्याचा एकच फायदा सांगतो, सेवा संपवतो. भजन करा विठाला विठाला. साठी पोरं ऐका. धीट झाल्याचा एकच फायदा सांगतो, सेवा संपवतो. महाराज गेल्या वर्षी उन्हाळ्यामध्ये एवढी मोठी लग्न सराई होती, एवढी मोठी लग्न सराई होती. धीट होऊन नामचिंतन करा आणि बघा धीट झाल्याचा फायदा. महाराज एवढी मोठी लग्न सराई होती, एका दिवशी 10-10, 15-15 लग्न. महाराज माऊलीच्या आशीर्वादानं गाडी झाली, निघालो लग्नाला निघाल्याच्या नंतर महाराज गावात एकही माणूस नाही. तुम्ही म्हणताना एवढं मोठं गाव आणि एक माणूस नाही. नसते कीर्तनात महाराज एक माणूस गावामध्ये नाही. मंदिराजवळ आलो, एक पोरगं बसलेलं होतं, त्याचं नाव होतं इपितर. इपितर कळते ना, आमच्या इकडचा शब्द आहे, कळते ना काय आपितर. तुमच्या इकडे आपितर, आमच्या इकडे इपितर. आपितर कळते. चला आपितर तापितर का बदलायचं पुन्हा? आपितर बरं आहे ना. हा आपितर महाराज. का आपितर महाराज? त्याचं नाव आपितर नव्हतं, पण कामच असं होतं की त्याचं नावच आपितर पडलं होतं. पोरं इथं बसले तेवढे शांत आहेत बाबा. यायचे पराक्रम मंडपाच्या बाहेर भेटा. हा बाबा बाबा आता आले मी उतरलो आणि उतरल्याच्या नंतर एक जण मला राम राम म्हणलं. राम राम. मला म्हणलं तू हो कीर्तन आहे काय? म्हणलं हो. मग लय अवघड महाराज आहे का सोपे आहेत का काय? मयूर बाबा काल परवा त्या बुलढाणा जिल्ह्यात कीर्तनाला गेलो. गावाचं नाव सांगत नाही, जवळचे उगं पाहुणे रावणे असतात, हाय का नाही महाराज? गावात गेल्याच्या नंतर 9ला कीर्तन सुरू होणार होतं. हे किती पित्र पहा महाराज. विनोदाची कथा विषयामध्ये. हा गावामध्ये गेल्याच्या नंतर 9 वाजता कीर्तन सुरू होणार होतं. 8ला गावामध्ये गेलो. गावामध्ये गेल्याच्या नंतर महाराज बैठकीमध्ये बसलो. बैठकीमध्ये बसल्याच्या नंतर त्या माता माऊली चहा करण्याकरता स्वयंपाक रूममध्ये गेले. ते 10-5 मुलं माझ्या बाजूला खेळत होते, उड्या मारत होते. यज्ञेश बाबा उड्या मारत असताना ते पोरग माझ्याकडे आलं. माझ्याकडे आल्याच्या नंतर मला म्हणलं महाराज काय? म्हणलं हो. हे किती विचित्र पहा. मला म्हणलं महाराज का? म्हणलं हो. म्हणलं कीर्तन तू वाचे का? म्हणलं हो. चल दी मला 10 रुपये. त्याच्याकडून नादी लागता. बाबा मला 1 तास बसायचं होतं. मी खिशात हात घातला, 10ची नोट काढली, त्याला 10 रुपये दिले. त्याने 10 रुपये घेतले. दुकानावरती गेला. दुकानावरती गेल्याच्या नंतर 10 रुपयाची आईस्क्रीम घेतली. आईस्क्रीम घेऊन येत असताना महाराज उन्हाळ्याचे दिवस होते, जरा पडली आईस्क्रीम खाली. परत माझ्याकडे आला. मला म्हणला महाराज तू 10 रुपये दिले? म्हणलं हो. आईस्क्रीम आणली. म्हणलं बरं. ती आईस्क्रीम खाली पडली. चल दे पुन्हा 10 रुपये. महाराज मी खिशात हात घातला. माझ्या खिशात होती 500ची. बरं आहे का बदलायची? सगळ्यात मोठी नोट आहे सध्या, आहे ना? बरी आहे ना 500ची नोट. चोपदार म्हणलं त्याला 500ची देवा तर 490 वापस येण्याची शक्यता. बरं 500 दिले असते, पण कमिटीला बोललेलो नव्हतं. म्हणलं ते 500 जाचे, इकडचं काही बोललेलो नाही महाराज. नाही दिले 500. खिशात नोट ठेवली. काय त्याच्या मनात आलं काय नाही महाराज. जोर जोरात उड्या मारू लागलं. बरं नुसत्या उड्या मारत नव्हतं, उड्या मारता मारता म्हणायचं महाराज घोडा. बरं नुसतं घोडा म्हणलं असतं तर जमलं असतं, मला काय नसतं वाटलं. चौबदार ते म्हणायचं महाराज घोडा. असा राग यायचा महाराज. पण काय करावं, पाया पडून देतात. 10-20 रुपये बसावं लागतं महाराज. माता माऊली चहा घेऊन आल्या. ताई चहा घेऊन आल्याच्या नंतर आणि महाराज आपले मुलं किती विचित्र आहेत. प्रत्येक आईवडिलाला माहीत असतं. प्रत्येक आईवडिलाला. त्या म्हणल्या महाराज आमच्या रत्नानं काही ताणतं नाही त्याला. रत्न महाराज. म्हणलं नाही. म्हणलं ताई काही टेन्शन नाही दिलं. असे किती रत्न आहेत तुम्हाला? म्हणले महाराज मोठ्या बाबांच्या आशीर्वादाने 2 आहेत. म्हणली 2. म्हणलं एक इथं उड्या मारते, दुसरं कुठे? ते काय म्हणले बाहेर तुमच्या बुटात पाणी भरायले महाराज. हे का सोपे आहेत का काय आहेत बाबा? बरं त्याला राग आला, त्यानं पुन्हा जोरात उडी मारली. महाराज बडा. महाराज त्याच्या आईला असा राग आला. आईनं अशा हाताच्या बांगड्या पाठीमागं केल्या. हाताच्या बांगड्या पाठीमागं केल्याच्या नंतर ताड दिशी त्याच्या गालामध्ये मारली. याला म्हणतात समय महाराज. हा ताड दिशी गालामध्ये मारल्याच्या नंतर मला आनंद वाटला. महाराज जाऊ द्या म्हणलं महाराज. पोरग विचित्र आहे, पोरग मूर्ख आहे, पण काय आई वडिलाचे संस्कार आहे. अरे महाराजाला मारल्यामुळं महाराजाला घोड्या म्हणल्यामुळं आईला किती आनंद वाटला. आपला आईला किती राग आला. आई पोराला मारते. जोर जोरात आई मारू लागली. मारत असताना महाराज एवढं मारत होती 11:15 वाजत आली. आई म्हणलं बस झालं आता मारू नका. बस झालं म्हणलं. कशाला मारता एवढं? नाही म्हणले महाराज याला अक्कल पाहिजे, याला कळत नाही. म्हणलं राहू द्या ना, एवढं कशाला मारता? नाही म्हणले महाराज याला मारावं नाही तर काय करावा? याला घोड्यातला आणि गाढवातला फरकच कळत नाही. मारावं नाही.
ज्याला कळालं त्याला धन्यवाद. बाकीचे उद्या महाप्रसादाला या. विठ्ठल बरं वाटलं जरा आल्या बरं वाटलं मला. ही पोर का सुखी नाही. आनंद बाबा दुपारी काल्याचं कीर्तन होतं. कीर्तनाला निघालो. एक वर्ग शाळा जाऊ लागलं. शाळा जात असताना हातात टिफिन होता. जरा भूक लागली होती महाराज. आणि मला जरा जास्तच भूक लागली. तब्येत येऊन कळत असं नाही का नाही. इकडं पाहू नका. एअरबॅग फक्त चांगल्या गाड्याला असत्या, टमटमला नसत्यात हाय का नाही. म्हणलं दादा कुठं जातोय. काय नाही म्हणला महाराज. शाळेत जातोय. म्हणलं हातात काय नाही म्हणला महाराज. आईनं डबा दिलाय. म्हणलं दादा लय भूक लागली रे, खाऊ का डबा. खाणं म्हणला महाराज. त्याच्यात काय पोरगं कनेरेचं होतं. आता कनेरेचे पोरं म्हणले कसा देत का काय वजनात. म्हणलं ते खाणं महाराज. म्हणलं दादा मी तुझा डबा खाईन गड्या, पण जर तुझ्या आईने खाणं म्हणला महाराज कशाला चौकशी करता. नाही रे म्हणलं दादा मी तुझा डबा खाईन, पण आईनं जर विचारलं डबा कोणी खाल्ला तर मग खाल्ला म्हणेन कुत्र्यानं. हे का सोपेत का काय महाराज. लय विचित्र. चला विषय लांबत जाईल. ते आपितर मंदिराजवळ बसलेलं होतं. आपितरच ना आता आलं हा. आपितर मंदिराजवळ बसलेलं होतं. धीड झाल्याचा फायदा होई बळकट माझ्या मनात तुरे धीट. धीड झाल्याचा शेवटचा फायदा आणि कीर्तनाला पूर्णविराम. ऐका ते आपितराला म्हणलं आपितर येतो का माझ्यासोबत लग्नाला. मला जरा जडत चाललंय ती पितराची सवय. हा आपितरा येतो का माझ्यासोबत लग्नाला. काय करणार आहे महाराज मी तरी घरी बसून. चला मी तुमच्यासोबत लग्नाला येतो महाराज. दोघं जण लग्नाला गेले. सिद्धांत लक्षात ठेवा. धीड झाल्याचा फायदा महाराज. दोघं जण लग्नाला गेलो. लग्नाला गेल्याच्या नंतर महाराज त्या वरोबापाने एवढं स्वागत केलं. वा 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 वा. आकात महाराज आले, योगेश महाराज आले. लय आनंद वाटला. या महाराज बसा महाराज. महाराज मला जरा शंका आली. म्हणलं ज्या अर्थी एवढं स्वागत होते त्या अर्थी नक्की काहीतरी अडचण. आमचे सुनील दादा त्या लग्नाला होते ना दादा. हो म्हणा. हा होते. सुनील दादाला म्हणलं नेमकी अडचण काय. काही नाही म्हणले महाराज. या लग्नाला देवबाप्पाच आले नाही आणि हे लग्न तुम्हालाच लावायचं. देवबाप्पा कळतात ना. ब्राह्मण म्हणा देवबाप्पा म्हणा. देवबाप्पा आले नाही आणि हे लग्न तुम्हालाच लावायचे. महाराज मला घाम फुटला. मला घाम फुटण्याचं कारण एकच. प्रामाणिकपणे सांगतो. मला मंगलाष्टक येते 3च. स्वस्तिश्री, राजा भीमक, गंगा सिंधू 2 आणायचे कुठून. मला घाम फुटला महाराज. तोपर्यंत ते इपितर गेलं बी. त्यानं अंतरपाठ धरला बी आणि माईक घेऊन उभा राहिलं. मला म्हणते महाराज चल होय ते कोण. त्याच्याकडून आधी लागला महाराज ते आपितर. धीड झाल्याचा फायदा. लग्नाला सुरुवात झाली. पहिलं मंगलाष्टक सुरू झालं. आजच्या सारखाच आवाज जरा बसलेला होता. काळीदेवीचा सूर होता. पहिलं मंगलाष्टक जरा खर्जातच म्हणलं महाराज. सावधान स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरीश्वर सिद्धिदो बल्लाडो. बाहेरचे तो पळतच आले. त्याला वाटलं जमलं का काय काय माहिती एखाद्याचं महाराज. आणि कोरोनापासून कळच ना बाबा कधी लग्न व्हायले कधी लागायले महाराज. सप्ताह चालू आहे. त्याला वाटलं असं जमलं का काय एखाद्याचं. आणि हे तरुण पोरं याच्यातच खुशी. नुसतं मंगलाष्टक ऐकलं तरी त्याला बरं वाटायला महाराज. तरी बरं वाटायला. त्याला माहिती आता आपल्या लग्नात काय ऐकायला भेटत. लयच अवघड झाले. आनंद बाबाला आल्या विचारलं. म्हणलं बाबा तुमच्या इकडं कसं आहे. ते म्हणले तुमच्यासारखंच. लयच अवघड झाले बाबा. लयच अवघड झाले महाराज. कोणत्या गावात जाऊ द्या 10-5 उमेदवार आमच्या संघच आहेत महाराज. राहू द्या लक्ष. आम्ही का लगीन मास्टर आहेत का काय महाराज. लयच अवघड झाले बाबा. तरुण कंपनी जरा जास्त आहेत म्हणून सांगतो बाबा. सर्वांची माफी मागतो. योगेश महाराज, वसुदेव महाराज, मयूर महाराज, व्यासपीठाची माफी मागतो बरं का. यज्ञेश आनंद महाराज सगळ्याची माफी मागतो. पण तुम्हाला एक फुकटचा सल्ला देतो. देऊ का फुकटचा महाराज. हे बघा लहान भाऊ समजा मोठा भाऊ समजा. ऐका थोडं लक्ष द्या. लहान भाऊ समजा मोठा भाऊ समजा. पण आता जास्त भानगडीत पडू नका. लयच अवघड झाले महाराज. आता या काळात जी गाडी भेटल त्या गाडीत कळतंय ना. चांगले हो म्हणते. नाही कळलं ती का ज्ञानेश्वरी आहे का. कळणारच ना महाराज. हाय का नाही. जी गाडी भेटेल त्या गाडीत. लयच अवघड झाले महाराज. लयच अवघड झाले बाबा. लयच अवघड. जरा माफी मागतो महाराज. काल परवा असंच म्हणलो महाराज. 2 पोरं उभा राहिले. मला म्हणले महाराज कोणच्या गाडीत बसू. पण गाडीची येईना ना.
लयच अवघड काळ आलाय आता महाराज. आता तरी बरे, अजून 5 वर्ष थांबा. प्रत्येक गावामध्ये पाटी लागणार. कनेरे ग्रामपंचायत आपले सहर्ष स्वागत करीत आहे आणि त्याच्या खाली अशी मोठी ओळ असणार, या आमच्या गावात मुंजे मिळतील वयाची 8. लयच अवघड होणार आहे महाराज. अशी परिस्थिती आपल्याला येऊ नये वाटत असेल ना, व्यसनापासून दूर राहा, आई वडिलांची सेवा करा. लयच अवघड काळ झालाय. चला विषय लांबत जाईल. पहिलं मंगलाष्टक झालं, 1.5 झाल्याचा फायदा. दुसऱ्या मंगलाष्टकाला सुरुवात केली, वेळ थोडासा कमी आहे. दुसऱ्या मंगलाष्टकाला सुरुवात केली. सावधान राजा मकर रुक्मिणी सनयनी. 2 मंगलाष्टक झाली. तिसऱ्या मंगलाष्टकाला सुरुवात केली. सावधान गंगा सरस्वती यमुना. 3 मंगलाष्टक संपले. मी आपलं धोतर वरी करून पळायला सावधच महाराज. ते पितराची वारी, त्या पितराची वारी. ते नेमकं मराठी गाणं म्हणतंय का हिंदी गाणं म्हणतंय म्हणलं. लोक त्याला हाणायची, मी सोबत आणले म्हणून मला हाणायची. त्याच्या पुढं नादे लागता महाराज. लया पितर महाराज त्यानं मंगलाष्टक सुरू केलं. जमत नाही पण म्हणतो. त्यानं मंगलाष्टक म्हणलं म्हणू का यज्ञेश्वर म्हणतो. त्यानं मंगलाष्टक म्हणलं लक्ष द्या, 1.5 झाल्याचा फायदा. त्यानं मंगलाष्टक म्हणलं सावधान झालं मंगलाष्टक. शेवटचं मंगलाष्टक सुरू केलं. सावधान काय असायला लागलं लग्न. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बरे महाराज, बरेच गायक असेच आहेत. असा स्वर मिसळीत येत, असं वाटतंय काय आवाज आहे, काय पाठांतर आहे महाराज. आता पुढचा ऐका, 1.5 झाल्याचा पाहिजे. पुढचा ऐका गुरुजी, पुढचा ऐका. ऐका लग्न लागलं. वरबाप 2 नारळ घेऊन आले. वरबाप कळतेत ना, ते नवरीचे वडील. त्यांनी 2 नारळ आणले, 2 श्रीफळ आणले. ते काय दक्षिणा द्यायची ते दक्षिणा पॉकेट आणले. आणल्याच्या नंतर महाराज प्रामाणिकपणे सांगतो, मी खरंच काही घेत नाही आणि दिल्यावर सोडीचं नाही महाराज. आणले त्यानं पॉकेट, 2 नारळ दिले, 2 पॉकेट दिले. मला नारळ दिलं, पॉकेट दिलं. त्या आपितराला नारळ दिलं, पॉकेट दिलं. महाराज गाडी गावाच्या बाहेर निघाली. गाडी पार 40 गावापर्यंत गेली. बजाली का न्याची पुढे बजाली. 40 गाव भरपूर लांब आहे का नाही. 40 गावापर्यंत गाडी नेली. मी गाडी थांबवली. महाराज मला कर्मच ना योगेश दादा. म्हणलं मला पॉकेट दिलंय, आपितराला पॉकेट दिलंय, पण आपितराला नेमकी दिली किती. मला कर्मच न वसुदेव बाबा. म्हणलं तुला नेमकी दिले किती. म्हणलं आपितरा तुला नारळ दिलंय. हो म्हणली महाराज. पॉकेट दिलंय. हो म्हणली महाराज. तुझ्या पॉकेटात बघ बरं किती आहेत. महाराज त्यानं त्याचं पॉकेट उघडलं. त्याच्या पॉकेटात होते 2000. बजाले वाढवायचे. बजाले वचन किम दरिद्रता. घेणं नसती देणं नसती, वचन किम दरिद्रता. 2000. मी अंदाज लावला, जी आरती त्याच्या पॉकेटात 2000, त्या आरती माझ्या पॉकेटात किमान. काय अंदाज पक्का आहे तुमचा. पक्का अंदाज आहे. बरं जाऊ द्या 4000. म्हणलं 2-2.5 तरी. महाराज मी माझं पॉकेट उघडलं. माझ्या पॉकेटात 500. मला कर्मच ना गुरुजी, मला कर्मच ना. म्हणलं आपितारा नारळाची खदला बदली झाली का काय रे. आणि होती ना आनंद बाबा, गडबडीत होती, कधी कधी होती महाराज, होती गडबडीत. म्हणलं आपितारा नारळाची खदला बदली झाली का काय रे. नाही नाही म्हणला महाराज, आपलं याच्यावर नाव आहे हरिभक्त पारायण आपितर महाराज. त्याच्या पुढं नादी लागता महाराज. पण मला कर्मच ना. वर बापाला फोन केला. म्हणलं लय सुंदर लग्न लागलं. हो म्हणले महाराज, तुम्ही आले आनंद द्विगुणित झाला. म्हणलं वर बाप मंडपच चांगला होता. हो म्हणले ते मनोज मंडप डेकोरेशन तामसवाडीचे चांगले आहेत म्हणले. साऊंड सिस्टीम चांगली आहे, मंडप डेकोरेशनच चांगले म्हणले. हो म्हणलं ते आचार्य बी लय चांगले होते. म्हणलं लय सुंदर स्वयंपाक केलता. हो म्हणले आचार्य चांगलेच आहेत म्हणले. आता गावातलेच म्हणले हाय का नाही म्हणले. नामदेवराव होते, नामचे बापूराव होते पाटील, सुंदर आचार्य. म्हणलं हो आचार्यही चांगले होते. म्हणलं लग्न चांगलं. आता मुद्द्यावर आलं. म्हणलं वर तुम्ही आम्हाला नारळ दिलं, पॉकेट दिलं. हो म्हणले महाराज. म्हणलं नारळाची खदला बदली झाली का काय. नाही नाही म्हणले महाराज बरोबर. नाही नाही म्हणलं ते आपितराला 2000 मला 500. हो म्हणले महाराज. म्हणलं का हो तुम्ही असं का केलं. 1.5 झाल्याचा फायदा. आता ऐका. म्हणलं असं का केलं. काय नाही म्हणले महाराज, तुम्ही मंगलाष्टक म्हणले, ते न मंगलाष्टक म्हणले, पण ते न किती गोड मंगलाष्टक म्हणले. घ्या आता विठ्ठल विठ्ठल. कशाचा फायदा आहे महाराज, कशाचा. फक्त 1.5
झाल्याचा परमार्थामध्ये ढेठवा सर्व भार त्या देवावरती वा त्याचं नाम चिंतन करा त्याचा फायदा तुझी चिंता त्याशी सर्व आहे म्हणून महाराज सांगतात गुण गाईन आवडी हेचे माझे सर्व जोडी जगद्गुरु तुकोबराय आणखी काही नको का न लगी मुक्ती धन संपदा तिसरं चरण जरा खातो वेळ भरपूर झालेला आहे आज जागराचा दिवस आहे थोडं घेऊ ना 2 मिनिटं घेऊ ना इथं तरी घ्या म्हणालेत माना तरी हलवलेत हाय का नाही बाबा काल परवा असंच विचारलो घेऊ का थोडे 5 मिनिटं कोणीच बोललो नाही 5 मिनिटं सगळे शांत हं आणि मागून एक आजोबा म्हणतात बघ ना तू या आकारानं इथं बरं आहे विठ्ठल विठ्ठल संत संग देई सदा मला धन नको मुक्ती नको संपदा नको ओ जगद्गुरु तुको बराय तुम्हीच सांगतात धनवंत लागेल सर्व मान्यता आहे जगी आणि तुम्हीच म्हणतात ना लगे मुक्ती धन संपदा आम्हाला पटत नाही जगद्गुरु तुको बराय म्हणले खरं आहे पण जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत एकदा माणसाचे पैसे संपू द्या कोणी विचारित नाही महाराज कोणी विचारत नाही सब पैसे के भाई आपणा साथी सगळे पैसे तोपर्यंत महाराज जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत लोक आपल्याला विचारतात जो बरे चरण गा तो बरे म्हणते माझा जो बरे चरण गा मान्यतेला न तोरू त्या सुखाचे आकाचा मान्यतेला न तोर इंद्रिय मावडली आला बागोल आजा इंद्रिय मावडली जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत एकदा पैसे संपू द्या कोणी विचारत नाहीत म्हणून न लगी मुक्ती धन संपदा संत संग देई सदा संतांची संगती का मागितली संतन के संग लागरी तेरे आजची बळिंगी संत संगतीचे काय सांगू सुख काय सांगू आता संताचे उपकार बैसता संताचे संगती मनोमार्ग गती भरपूर प्रमाण आहे संगती करायची असेल तर संतांची करा महाराज संगती नेहमी चांगल्या लोकांची करा नेहमी सांगत असतो बाबा एखाद्या दारुड्याने लक्ष द्या एखाद्या दारुड्याने एखाद्या माळकऱ्याने दारुड्याची संगती केली ना तो दारुडा माळ घालीन का हे नाही सांगता येईल पण माळकऱ्याची माळ टिकणं खूप अवघड आहे म्हणून नेहमी चांगल्या लोकांची संगती करा संतन के संग लागरे खळाची संगती उपयोगाशी नाही आपणा पाय त्याच्या संगी विठाला संत संग दे सदा महाराज पटलं संताची संगती द्या म्हणले जगद्गुरु तुकोबर आहे सर ते शेवटी महाराज सांगतात देवा तू जर मला असं मागणं दिलं तर सुखाने मला गर्भवासाला घाल अभंगाचं शेवटचं महाराज सांगता देवा एवढं मागणं पूर्ण केलं तू सुखाने आम्हाला गर्भवासाला घाल वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा मधलं भजन घेऊ आपली वेळ संपलेली आहे महाराज जवळपास 2 तास होऊन गेले बरोबर 9:05 सुरुवात झाली होती बरोबर 11:05 झालेले आहेत काही चिंता करू नका आपलं कीर्तन म्हणजे जिल्हा परिषदची शाळा कधी भरू द्या वेळेवरच सुटणार काही चिंता करू नका फक्त एवढं लक्षात ठेवा शाळेत जिल्हा परिषद शाळेत शिक्षक येऊ न येऊ पगार मात्र चालू असती विठाला वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा मधलं भजन घेऊ पुरुष मंडळ महिला मंडळ सगळे एकदा हात वर करा सगळे बाहेरचे वट्ट्यावरचे खाली बसलेले वर बसलेले सगळे हात सरळ कोणी राहिलं नाही ना चौबदार लक्ष द्या हात सरळ महाराज ऐका ना कीर्तनाला निघालो एक मिनिट थांबा हात सरळ कीर्तनाला निघालो महाराज दूरचा अंतर आहे बाबा खूप कंटाळा आला होता महाराज लय प्रवास झाला होता जवळपास 400 किलोमीटरचं अंतर आहे पण आपल्या गावात आल्याच्या नंतर आता सरळ थांबा सरळ वर गावात आल्याच्या नंतर एवढं प्रसन्न वाटलं महाराज लय सुंदर वातावरण गावकऱ्यांनी केलेलं आहे आहे का नाही हाता सरळ चला जास्त ताट कळत नाही आहे का नाही आलोय मंडपात करतोय कीर्तन करा भजन विठोबा टाळी वाजवा भजन करा
ज्ञान देगा देवा तुझा विसरण बाबा गुण गाई नावडी हिची माझी सर्वजडी ही झाली मधली चाल ज्ञानेश्वर माऊली